नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, आजचा दिवस आहे स्वातंत्र्य दिनाचा। सर्वात प्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आणि मंडळी, आज लाईव्ह करून शूट करतोय आणि आम्ही पूर्ण फॅमिली अट्टल सेतू, मुंबईतील सगळ्यात मोठा ब्रिज या अट्टल सेतूवर आलेलो आहोत, म्हणजे नावासी वाघ। तर मंडळी, आजचा प्रवास असणार आहे अट्टल सेतूचा। तर चला अट्टल सेतूच्या ब्रिजवरचा आपण प्रवास बघूया आणि आमच्यासोबत तुम्ही सुद्धा या प्रवासात सामील व्हा। तर चला मंडळी, तुम्हाला दाखवतो। छोटा युट्यूबर पहिला हाय बोल मोठ्या ब्लॉग मध्ये। हे छोटा युट्यूबर, अबे इकडे इकडे, आपला प्रवास सुरू होण्यापूर्वी पहिला हाय कर। ओके, ओ ड्रायव्हर हाय करा, हाय करा। आणि मेवणी हाय हाय। ए युट्यूबर, आपला प्रवास सुरू होतोय अट्टल सेतूचा, तर हाय कर आणि सगळ्यांना सांग की आमच्या प्रवासात तुम्ही सुद्धा सामील व्हा। आपण कुठे राहतो? तर आपण नवी मुंबई मध्ये वाशी या ठिकाणी राहतो। आणि आता आम्ही पुढे पोहोचलोय। तर मंडळी बघा, आज खरं तर सुट्टीचा दिवस आणि आज आहे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन। तर त्यानिमित्ताने म्हटलं कुठेतरी फिरायला जाऊया। तर सगळ्या फॅमिली म्हणायला लागली की गिरगाव चौपाटीला आपण दुपारनंतर जाऊया। तर आता आम्हाला जायचं आहे मुंबईमध्ये आणि आम्ही राहतो नवी मुंबई या ठिकाणी। तर नवी मुंबईमधून जो मुंबईतील सगळ्यात मोठा ब्रिज झालेला आहे जो अट्टल सेतू, तर त्या ब्रिजवरून आम्ही आज हा प्रवास करणार आहोत। तर त्यानिमित्ताने म्हटलं चला अट्टल सेतू ब्रिजवरून जातोय तर थोडक्यात आपण व्हिडिओ सुद्धा बनवू। त्याच्यानंतर आपण गिरगाव चौपाटीला जायचं आहे। तर असा आजचा आमचा प्रवास आहे। तर त्यानिमित्ताने हा मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय। तर मंडळी, अट्टल सेतू वरून आम्ही पहिल्यांदाच हा प्रवास करतोय आणि डायरेक्ट थेट मुंबईमध्ये जाण्याचा हा मार्ग आहे। तर नवी मुंबई असा शिवडी असा मार्ग हा डायरेक्ट ब्रिज कनेक्ट आहे। तर म्हटलं चला अट्टल सेतूचा थोडक्यात आपण व्हिडिओ बनवू आणि त्याच्यानंतर मग आपण गिरगाव चौपाटीला जाऊ। तर आज फिरण्याचा बेत आहे, असाच आमचा बेत असणार आहे। त्याच्यानंतर मग गिरगाव चौपाटी वगैरे असं करत करत आम्ही घरी परतणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करतोय। सुरुवातीला आपण अट्टल सेतू हा ब्रिज बघणार आहोत। तर चला मंडळी, कशा प्रकारे हा प्रवास बनतोय आणि आपला व्हिडिओसुद्धा कसा बनतोय ते आपण थोडक्यात बघूया।
चिन्मय, आपण कुठे आलोय? आपण अट्टल सेक्टर मध्ये आलोय. अट्टल सेतू. अट्टल सेतू मध्ये आलोय आपण. थोड्या मिनिटात आम्ही गिरगाव चौपाटी मध्ये पोहोचणार आहोत. अच्छा, ओके. चिन्मय, मला काय बोलायचं माहिती आहे? मुंबई मधला सगळ्यात मोठा ब्रिज कोणता? अट्टल सेतू. आणि आज तू कुठे फिरायला आलाय? तर अट्टल सेतू या ब्रिज वर. अट्टल सेतू बीचवर या ठिकाणी मी फिरायला आलोय. पण आपल्या मंडळीला तू स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा नाही दिल्या पहिल्या. बोल. 15 ऑगस्ट सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ना आम्ही मुंबई मधल्या सगळ्यात मोठ्या ब्रिजवर फिरायला आलोय. चला मग आमच्यासोबत तुम्ही आनंद घ्या. किलोमीटर आहे 15. बाकी ना मग तेच बोलतोय. हा कुठून कुठं कनेक्ट झालाय? हा डायरेक्ट शिवडी टू
गिरगाव चौपाटीमध्ये कधी पोहोचलो? पुरण असा कनेक्ट झाला. डोंगरवरच्या मुलाची इकडं. पण याला भरपूर वर्ष गेले असतील ना बनवायला. मध्येच पाण्यात डोंगर आहे. चिन्मय आम्ही फिरायला चाललोय. चला मंडळी, आता इथपर्यंत पोहोचलोय. बघा समोर काय. बघा. समुद्राच्या मध्येच एक डोंगर आहे. आणि आम्ही आता तिकडे लय मोठे शिप पण आहेत आणि छोटे लॉन्च आहेत मोठ्या. कोणते हद्द संपले? नवी मुंबई. नवी मुंबईची हद्द संपली आणि मग मुंबईची हद्द सुरू होते इथं. मुंबई. लॉन्च मध्ये दिसते तुला लॉन्च? बघ बोट वगैरे बघ किती भरपूर आहेत.
म्हणजे नजारा पूर्ण बाहेरगावचाच दिसतोय बघा. म्हणजे किती ब्रिज गेलेत इकडे तिकडं, वडाला बिडाला, कुलाबा, मंत्रालय, एक्झिट. म्हणजे ब्रिज बघा ना किती आहेत, मिक्स पूर्ण. तर मंडळी बघा, एकंदरीत बघायचं झालं तर हा पूर्ण ब्रिज 15 किलोमीटर लांबीचा आहे. आणि ह्या ब्रिजवर आल्यानंतर असं वाटतं की आपण कुठेतरी फॉरेन सिटीमध्ये आलो की काय. एवढं मुंबईला कनेक्ट करणारा हा ब्रिज एवढं डेव्हलप केलेला आहे, अतिशय एक नंबर बघण्यासारखं आहे. आणि खरं तर ह्या ब्रिजवर गाडी थांबवू शकत नाही, पूर्ण बंदी आहे. फोटो वगैरे, व्हिडिओ वगैरे म्हणजे उभं राहून तिथे बंदी आहे करण्यास, कारण का स्ट्रिक्टली बोर्डवर लिहिलेलं आहे तसं, म्हणजे सिम्बॉल वगैरे टाकलेले आहेत. तर हा मुंबईला एक कनेक्ट करणारा एक ब्रिज आहे, अतिशय चांगल्या प्रकारे प्रवाससुद्धा फास्ट असणारा हा ब्रिज आहे. ब्रिज हा, तर आपल्याला जायचं आहे गिरगाव चौपाटीला. आपण कुठून सुरुवात केली तर अट्टल सेतूवरून आपण इकडे आलोय गिरगाव चौपाटीला. तर मग आपल्या मित्रमंडळीला आपण काय दाखवलं, अट्टल सेतूवरचा प्रवास, बरोबर की नाही. अट्टल सेतू कसा आहे, मुंबईमध्ये सगळ्यात मोठा ब्रिज का नाही. आणि या ब्रिजवर काय चिन्मय ओझल उठली. चिन्मय, या ब्रिजवर काय गाडी थांबायला अलाउडच नाही, बरोबर की नाही. म्हणून आपण गाडीतूनच शूट केलाय सगळा. हा चिन्मय, तू पण भविष्यात युट्यूबरच होणार आहेस. तुझा पण व्हिडिओ चालू आहे, पण मोठ्या व्हिडिओ मध्ये तू आहेस, बरोबर की नाही.
तर मंडळी बघा, खरं तर गिरगाव चौपाटी या ठिकाणी आम्हाला यायचं होतं आणि आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहे. अट्टल सेतू म्हणजे आम्ही नवी मुंबईमध्ये वाशी या ठिकाणी राहतो, तर आम्ही नवी मुंबईवरून अट्टल सेतू मुंबईमधील सगळ्यात मोठा ब्रिज, हा ब्रिज घेत आम्ही गिरगाव चौपाटी या ठिकाणी पूर्ण फॅमिली पोचलेलो आहोत. कारण का मंडळी आज आहे 15 ऑगस्ट, तर त्यानिमित्ताने म्हटलं चला आज सुट्टी आहे आणि लहान पोरांना वगैरे घेऊन या ठिकाणी फिरायला आलेलो आहे. तर आता आम्ही थेट गिरगाव चौपाटीवरून मी तुम्हाला लाईव्ह शूट करतोय. तर चला. चिन्मय, चिन्मय, हे चिन्मय, तुला गिरगाव चौपाटीला यायचं होतं ना? मग आपण आता पोचलो ना, आपली मंडळी आपल्याला बघते आता, हा ना? पण मजा येते काय तुला? मग आज सुट्टी होती, तू कधीपासून पाठी लागला होता तुझ्या पप्पांना, ओजलला वगैरे सांगत होता की आपल्याला इथे जायचं आहे गिरगाव चौपाटीला. आलो ना आता आपण. मग चला. समुद्र, हा तिकडे समुद्रच आहे ना. ही ओजल, ओजल, ओजल काय करते ओजल? हा काय करते काय तू? मातीत खेळते, हा दगड लपवते, हा काय करते? मजा येते का? अशी तुला गावाला पण मजा येते ना? हा अशी घरी नाही तुला खेळायला भेटत कुठं? ए चिन्या बघ काय करताय. चिन्या, चिन्या काय केलाय? हा चल 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 चल, आई वगैरे गेली बघ तिकडं. ऐ आई वगैरे गेली, चल चल जाऊया तिकडं. चल ये चल. चल 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 तिकडं चल, आई वगैरे गेली बघ. तुम्ही दोघं आहे ना नेहमी नुसती मस्ती करता. ती बघ ती धावते, तिला मजा आली. काय होतं माहिती आहे, यांना आहे ना अशी माती भेटत नाही ना खेळायला घरात. इथं आल्यावर त्यानं तिथूनच सुरुवात, जशी एंट्री झाली तशी दोघांनी माती उचललं, ती बघ पडली. आता दगड असते तर लागले असते तुला. ए ओजल, दगड असते तर लागले असते. चल चल चल, ते पाणी बघायला चल, पाणी बघायला चल, डोळ्यात जाईल. चल ना. राग आला तिला, राग आला. चल चल चल, सगळी गेली. चल सगळी गेली. धाव 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 धाव. मम्मा पण गेली बघ. हा या दोघांची मजा बघ. हा गेला लगेच. तू काय बनवतेस? तू काय बनवतेस? हा नाही, मी ब्लॉग टाकण्यासाठी ओजल काय भेटला तुला? हा बाबू उडव नको, डोळ्यात जाईल. उडव नकोस. चिन्मय काय करतोस काय? हा काय बोलतोस? तुला खेळायचंच होता ना चौपाटीला येऊन. हा इकडं ओजल काय बनवते? हा ओजल तू काय बनवतेस? हा ओ ओजल काय बनवतेस? चिन्मयचा डोंगर झाला. हा चिन्मय डोंगर झाला.
मम्मी पप्पासला दाखवायसाठी. ओजल तू काय बनवते? आई तो पाणीवाला. आई तो पाणीवाला. असा उडवायचा नाही, खोदायचं चांगलं पाहिजे. असा असा तुला इथं बनवायचा आहे ना? असा असा बनवायचा आहे ना? असा घर बनवायचा आहे ना? मग दादानी बनवले तसा. असा असा आबा असा ना? आबा 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 बांधला बघ. बघ असा बनव तू. आबा बंद करू. संध्याकाळचा नजारा आहे आणि अगदी आज सुट्टीचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. तर त्यानिमित्ताने ही पूर्ण चौपाटी अगदी पूर्ण एकदम म्हणजे गर्दी झालेली आहे. आणि बघायला गेलं तर मुंबईची म्हणजे गिरगाव चौपाटी नेहमी गर्दीच असते, पण आज जरा जास्तच गर्दी आहे. आणि आम्ही पण बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी आलो. तर बघा ओजलला पहिल्यांदाच घेऊन आलो आहे झाल्यापासून, कधी आलोच नव्हतो. तर आज तो योगायोग आला, सगळ्यांना यायचा होता. तर म्हटलं चला जाऊया. आणि थोडं इकडे काम पण होतं, पण ते सुद्धा झालं. आणि आता आम्ही निघालो आहे घरी. आमचा परतीचा प्रवास. तर बघा ही आहे गिरगाव चौपाटी. अतिशय गर्दी भरलेली आहे. आणि या ठिकाणी चिनू असेल, ओजल असेल, आमची पूर्ण फॅमिली आम्ही या ठिकाणी थोडंसं त्यांच्याबरोबर खेळलो. आणि आता आमचा परतीचा प्रवास. तर चला मंडळी. तर मंडळी आजचा दिवस होता फिरण्याचा. आणि तो सुद्धा कुठे रेश्मा? गिरगाव चौपाटीला येण्याचा योगायोग झाला. तर आम्ही सेतू वाया म्हणजे अट्टल सेतू मुंबईचा मोठा ब्रिज या मार्गे आलो. तर त्यानिमित्ताने तो सुद्धा आम्ही व्हिडिओ शूट केला. आणि रेश्मा कुठं? गिरगाव चौपाटी. आणि मजा आली, थोडंसं लहान पोरांना वगैरे फिरवलं वगैरे. आणि चला मंडळी आता याच ठिकाणी थांबतो आणि भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय रेश्मा. बाय बाय कर. बाय बाय. ओजल बाय कर तिकडे.